गोयातला तिवीम मतदारसंघान लोक उलोतात पण त्यांचो आवाज वांटून गेला. कितें घडता जेव्हा मतदार इतल्या उत्साहान मतदान करतात पण त्यांचो काऊल त्यांचो निर्णय कोणेकूच स्पष्ट मेळनो. ह्या विश्लेषणात आम्ही निवडणुकेच्या अंकड्यांपासून ते खऱ्या शासनामेरेनचो रस्तो समजून घेऊन प्रयत्न करतोले. चलात तिवीमची कोथा दाटाच्या नदरेन पळोवया. उत्तर गोंयांतलें टिवीम एक असे थोड जंय राजकीय वातावरण सुद्दांच बदलीत असता. ह्या अस्थिर राजकारणा कारणाक लोकांचे मुलवे प्रश्न त्यांच्यो गरजो तशेच उरल्यात. ह्या मतदारसंघाचो आमी बारीकसाणे अभ्यास करतोले, कितके हांगा जीखसे हार फुडाऱ्यांची न्हय, ती लोकांच्या दिसोपट्ट्या जिविताची थारता. उदक हेक फोकोट एक उतार न्हय, होक एक दिसोपटो अनुभव. टिवीमच्या घरान हा थो प्रश्ना दिसाची सुरवात करता आणि रात संबोयता. ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची अडचण जी लोकांचा जिविताच्या राज करता. बाकी सगळं उपरांत येतं. कमी हो दुसरो महत्वाचो मुद्दो. हो मतदारसंघातले आर्थिक उमेदी आणि चिंता एकसारखी दाखविता. युवकांन फुडाराची चिंता जाता आणि घरच्यान आपल्या भुरग्यांच्या फुडाराची. रोजगार म्हणल्यार सन्मान आणि तो हांगा कमी जायत वेता. आणि तिसरो विश्वास हो सगळ्यात नाजूक आणि महत्वाचो घटक. जे वागणूक लोकांक दिल्ली ती जेवणाव पाळूंक ना तेव्हा राजकीय व्यवस्थेचेर आशिल्लो भरोसो कमी झाला. हो तुटलेलो विश्वास परतून कसो जोडसो हो प्रश्न ह्या सगळ्या विश्लेषणाचो आत्मो असा. आमचा प्रवास असा असतलो. पहिलेम आमी टिवीमची माती हांगचे लोक समजून घेतले. मागीर आंकड्यांवरवीं लोकांचा काऊल वाचोत उपरांत इतिहासात वचून विभाजित मतांचा अभ्यास करतोले आणि त्या आधारान एक शासनाचा आराखडो मांडतोले. शेवटाक डाटापासून लोक कावला मेरेन कशे पावचे आणि शासनाखातीर एक स्पष्ट दिशा कशी ठरावची हे पळटोले. चला तर पहिल्या भागाक सुरुवात करूया. टिवीमचे मातीचा अभ्यास लोकांचे नाड पारखूंक. हांगा आमी आंकड्यां फाटल्या आशिल्ल्या खोऱ्या मनशांचेर आणि त्यांच्या प्रश्नांचेर नोदोर मारूया. ह्या पोट्टिकेवलर एक नजूर मारात. उदोक, वीज आणि बेरोजगारी हे सगळे हाय इंटेन्सिटी म्हणटात. हाचो अर्थ कितम? हाचो अर्थ हे प्रश्न लोकांच्या दिसोपोट्या जिवितावर गंभीर परिणाम करतात. बाकी प्रश्नही आसात पण जेवणाम मुलावे गरज भागोना तेव्हा बाकी सगळं वर्थ दिसता. बरें, आता आमी लोकांच्या भावनांकोडलेन थंड अंकड्यांकोडेन वेतात. लोकांचो काऊल समजूक गोटे फाटल्या अंकडे, कारण दर एक अंकडो एक कथा सांगता. 2024 वर्षा टिवीम अंत सुमार 29,412 मतदार असले. हो आकडा ह्या मतदारसंघाचो विस्तार दाखवता. इतल्या लोकांचो फुडार हांगा थारता. आणि पोल्या 2022 वर्षा मतदानाची टक्केवारी 82.16% असली. ही एक खूप व्हडली संख्या. हेम दाखवता की लोकांक काळजी असा ते मतदान करून येता, पण त्यांचे मत जसे आम्ही पॉलेटले एक थाई जानाय. फाटल्या निवडणुकेन जिखचो अंतर फक्त 2051 मोतांचं. इतल्या ल्हान अंतरान जिखा ठरता म्हणून स्पर्धा कितली कडोक असता ते समजता. दर एक मोत महत्वाचं. आणि ही असा मुख्य कोठा. ह्या चार्टान पोलिया 2022 वर्सा बीजेपी 39.3% मोता मेळ्ळीं, पूण विरोधी मोताम टीएमसी, आरजीपी आणि आयएनसी मोडाम वंटून गेलीं. ह्या विभाजना लागून कोणूच एकदम जिकूंक शकले ना. हेच विभाजन जिखाराचो निर्णय करता. आता थोडे फटल्याण वचून हे विभाजन कसे घडले तें पळूया. विभाजन झालेल्या मतांचा अभ्यास, 7 पर्यायांचा इतिहास. कारण इतिहास आमका फुडाराची वट दाखवता. ह्या 7 पर्यायांच्या इतिहासाचेर नडोर मारात. 1994 वर्षात आयएनसीक 69% मतां आसलीं. 2022 मेरेन तो आंकडो 5.3% वर पावलो. दुसऱ्या वटा बीजेपी शुन्याचेर असलें आणि 51% मेरेन पावलें आणि उपरांत परतून कमी जालें. हे केटन दाखवता? हेम दाखवता की मतदाराची निष्ठा स्थिर ना. जेमना मुळवे प्रश्न सुटना तेव्हा लोक नवे पर्याय शोधात. हांगा एक खूप महत्वाची गोजाल असा. 2022 असेंब्ली निवडणुकेंत आयएनसीके फकत 5.3% मोट मेळ्ळें. पूण 2 वर्सां उपरांत 2024 लोकसभा निवडणुकेंत तेच मतदारसंघांत तांकां सुमार 39.7% मोट मेळ्ळें. हाचो अर्थ असो एक व्हड मोठदार वर्ग असा जो राष्ट्रीय पातळीचा पक्षाक तेंको दिता, पूण स्थानिक पातळीचा तो पोक्स तांकां आपले कडेन जोडूंक शकना. तो आधार असा पूण तो जागो ना. माहिती आधारित उलोवप ही एक जबाबदारी आहे. हाचो हेतू इतलूच की दर एक मतदार आपले निर्णय फक्त आवाजाचेर न्हय तर स्वताच्यार आधारून घेवंक शकचो.
हे त्यांच्या लोकशाही प्रक्रियेंतल्या सन्मानाची राखण करता आणि हे खूप गरजेचें. बरं, आता आम्ही प्रश्न समजून घेतले, इतिहास पोलेलो, अंकडे वाचले. आता उपाय कितें? चलात शासनाची रूपरेखा पोलूया. विश्वास परतून जोडची योजन, अंकड्यांची माहिती घेऊन एक कोरेशील योजन कशी घडवूंची. तर विभाजन झाडल्या मोतांका आणि इतिहासीक अस्थिरेक पळोवन पुढलो मार्ग खळचो. हे प्रश्नाची जाप आमकां फुडल्या विश्लेषणात मिळतली. हांगा एक स्ट्रॅटेजीक विश्लेषण आसा. ताकद लोकसभातले 39.7% मोत दाखोता की आधार आसा पण स्थानिक संघटन गोरजेचम. कमजोरी असेंब्लीतले 5.3% मोत म्हणजे स्थानिक मुद्द्यांचोर पक्ष कमी पडता. सोंधी सुमार 52% विरोधी मोताम म्हणजे एक बोरो स्पष्ट संदेश ह्या लोकांना आकर्षित करूंक शकता. आणि धोको बीजेपीचे 50.9% लोकसभा मोत जे एक सोबल सत्तारूढ पक्षाचो धोको दाखविता. हेर आव्हानाक फुडो करूंक एक योजनो गरजेची. आमी ताका चतुर्मुख सिद्धांत म्हणटात. सोप्या भाषेन संक्षिप्त जाल्लेर ही एक 4 भागांची योजना आसा. ती निवडणूक, संघटन, लोकांकडेन उलोवप आणि साधनांचो वापर ह्या 4 वस्तूंक एकठामय जोडता. ही 4 खंबे ओसे आसात. पयलो निवडणूक 40 पोलिंग स्थानांचो नकासो तयार करूप जेणे आमकां कोणी चावद लुक्स दिवचे ते कळतलें. दुसरो संघटन भूत समित्यो परतून घडोवप जेणे संदेश दर घराणत पावतलो. तिसरो कोथा प्रचार विकास विश्वास विश्वास उदरगत विश्वास आणि भरोसो ह्या 3 उतरां भोवतणी घडोवप. आणि चौथो संसाधन डिजिटल साधनांचो वापर करून खास करून युवकांक जोडोवप. तुमाक जमो विंगतो घेवक येता जाल्यार तुम्ही आवाज भाड्यान घेवंक शकतात, पण जिखझाई जाल्यार विश्वास जोडचो पडतलो. हे वाक्य ह्या पुरे योजनेचो केंद्रबिंदू आसा. खोऱ्या विश्वासाची निर्मिती. येवजण फकत कागदात उरंक जायना, तिका जिवीत करची पडटा. आता आमी येवजणेच्या कार्यान्वयनाच्या भागात पावल्यात. डेटाटा पासून लोक कावळा मेरेन 90 दिसांची परतून जोडची येवजण. हाव आसा 90 दिवसांची येवजण. पहिल्या 30 दिनात बुनियाद घोडची, भूतरचना आणि सर्वेक्षण. पुढल्या 30 दिनात प्रचाराची सुरुवात करची आणि लोकांक मेळची. निमाणल्या 30 दिनात मैदानार आणि डिजिटल दोन्हीकडे नेट दिच्छो आणि निवडणुकेच्या दिसा पूर्ण तयारेन आसूचें. डिजिटल प्रचार म्हत्वाचो, पण तो स्थानिक असूंक जाय. हाचो अर्थ बूथ प्रमाणे लोक साधच्य, फटकिऱ्या खबरांक टेम्पाचर जबाब दावंच्यो आणि सगळ्यात म्हत्वाचो व्हॉट्सॲपा वरवीं कोंकणीत संदेश पाठोवचे आणि टीव्हीच्या खाशेल्या प्रश्नांवर पत्रकाम तयार करची. आणि एक महत्वाची गोष्ट, खंयच्याय प्रचारान मतदारांची माहिती वापरतना संमती आणि हेतू मर्यादा गरजेची. व्यक्तिगत गोपनीयताचो आदर करप हो राजकीय संपर्काचो एक महत्वाचो पाय, जसो भारताच्या कायद्यांनी सांगलां. ह्या विश्लेषणाच्या शेवटात येताना आम्ही निवडणुकेंतल्या ताकतिकांपरोज वॉर सरून लोककेंद्रित शासनाच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करूया. शासनाची दिशा, राजकारणाच्या पलतोडी एक हेतू. डाटा आमकां नक्का सुदिता, पण प्रवासांचो खारो हेतू म्हणल्यार विभाजन जाल्ल्या लोक कावला कुदरोगत, विश्वास आणि सुरक्षेच्या एकीकृत दिशेन बदलोवप. उदोग, काम आणि विश्वास ह्या 3 उतरांनी सगळे सार येता. प्रश्न असो उरता, आनखडे आणि योजनेव समजून घेऊन टीव्हीचो लोक एकठाई येऊन आपल्या फुडाराची कथा बरयतलो. तुम्ही एक लोककेंद्रित फुद्दारी जावंक सोडटात आणि आपल्या मतदारसंघाची उदरगत करूंक इच्छा जाल्यार blueprintstrategies.ai कडेन संपर्क करात. mg@blueprintstrategies.ai या ईमेलार, व्हॉट्सॲप और 800 BYR 420 416 92 या नंबरार फोन करात. राजकारणाचे पलटोडी एक हेतू छय.